आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डॅड, आय मीन लव. मी एका मुलीच्या प्रेमात पडलोय. कोण कोण आहे ती पोरगी? इथलीच आहे का अमेरिकेतली? डॅड, ती मुलगी म्हणजे डॅड. अश्विन चल 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 चल, आपल्याला ना लय महत्वाचं काम करायला जायचंय. अरे पण कुठे? काका थांब. सुंदर डॅड, चल रे चल. अरे सुंदर ऐक की. चल लवकर चल. आज लवकर चल. सुंदर सुंदर ऐक. अरे तुला पण आताच मध्ये यायचं होतं? हा, अरे लय महत्वाचं काम आहे, चल लवकर. अरे माझे पण महत्वाचंच काम होतं डॅडशी. मी डॅडला माझ्या आणि स्वरूपबद्दल सगळं सांगणार होतो, पण तितक्यात तू मध्ये आलास. अरे भावा, जरा थंड घे. आता काय बी बोलू नकोस, कळलं ना? अरे एक एक गोष्ट आधी डोक्यावरनं खांद्यावर घेतो. समध्या गोष्टींचं वजन घेतलंस ना डोक्यावर तर दोघं बी तोंडावर आपटू, कळलं काय? चल. अरे पण आपण चाललोय कुठे? अरे आईने परवानगी दिली आहे मामा मामीला घरी परत आणण्याची. चल चल. अरे चल चल काय करतोय? तुला माहितीत का ती लोक कुठे आहेत ते? मला सांग, कुठे जाणार आहे आपण? अरे मला ठाव आहे, म्या आणि बारक्यानं त्यांचा पत्ता शोधून काढलाय बघ. चल चल, येळ न घालवायला चल. सूर्यवंशी, पोलीस? वसुंधरा मॅडम आहेत का? काय काम होतं? अक्षरा मॅडमवर हल्ला झाला होता म्हणून वसुंधरा मॅडमनी त्या गाडीची माहिती काढण्यासाठी सांगितलं होतं. आम्ही सीसीटीव्ही फुटेजवरून त्या गाडीचा शोध लावलाय. साहेब, काही कळलं का कोण आहे तो? गाडीचा नंबर आणि गाडीच्या मालकाचं नाव समजलंय, पण त्या माणसाचा शोध अजून चालू आहे. दरम्यान त्यानं ज्या नंबरवरून कॉल आले होते त्याची लिस्ट माझ्याकडे आहे. एकदा हे बघून घेता का? कोणी ओळखीचं आहे का? बघू. थँक्यू साहेब. काही कळलं तर आम्ही तुम्हाला कळवतो. येस, मी निघतो. हे भावा, अरे हे कोणाच्या बाला वाजता येतंय? सुंदर, ते सगळं बघू नंतर. चल. अश्विन, ज्यानं अक्षरावर हल्ला केलाय तो फक्त माझ्या रापाट्यात गावला पाहिजे. असा त्याला आडवा उभा चिंबिन की नाही बघच तू. चल. या मैंने दारू उघड जरा. मम्मा, दारू उघड ना. ओ दारू उघडा. आयो, अरे संसार संसार. तुम्ही इकडं? पत्ता कोणी दिलाय ना? तुम्ही इथं कसे आलात? इथं बी आमची पाठ सोडणार नाही भाई. तुम्ही अपमान करायला इथपर्यंत आलात? आधी आत येऊ का? हा, आत बोलूया की. या 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 की रे, विचारताय काय? या. बसा की, बसा. काय मामा, कसे आहात? लई पुलका नको. आम्ही कसे बी असू, तू मस्ती काय करायचंय? तुम्ही इथं का आलाय ते सांगा, मुद्द्याचं बोला. मामी, मामा, आम्ही तुम्हाला घरला परत घेऊन जायला आलो आहे. आता परत आणि वाड्यावर
आम्ही कशाला येऊ? नागिण बुल्ली पुंगीला आणि हत्ती म्हणते मुंगीला. तुमचा बडेजाव तुमच्यापाशी, आमचं काय बी नाही तिथं आता. काडीची किंमत ठेवली नाही सूर्यवंशीने आम्हाला. मामी हो असं काही नाहीये. हो आम्हाला तुमचा रिस्पेक्ट आहे म्हणून तर आम्ही इथे आलोय ना. तर किंमत हाय म्हण. त्या पोरक्या पोरीसाठी माझा अपमान केला हे कसं इसरू मी? अगं मामी, उघड डोसक्यात राग घालून घेऊ नकोस. आता इतकी वर्ष झालं आपण एकत्र राहिलोय आणि घर आहे म्हटल्यावर भांडणं तर होणारच की नाही. आता आपणच एकमेकांना समजून घ्यायला नको काय? हा लय अक्कल पाजळू नको. त्या अक्षरांनी पार वाट लावली तुझी. मामी, उगा तिला दोष देऊ नकोस. हा खरं तर तिचीच इच्छा आहे तुम्ही समजांनी घरला यावं म्हणून, आणि तिचीच नाही माझी बी हीच इच्छा आहे. आणि माझं ठरलं आहे तुम्ही घरला आल्याशिवाय मी हा लगीन करणार नाही. मामा चल की घरला. आणि मामी घे की शपथ माग. वा, चांगलं जमतंय की तुला तिचं वकीलपत्र घ्यायला. मामा मामीवर किती प्रेम आहे ते दिसलं. ती भवानी म्हणली म्हणून तू इथं आलास. म्हणजे तू बी तिच्यासारखा स्वार्थीच निघालास की? मातून गेलं खोंड आणि डाबरात बुडवलं तोंड. तुमचं लगीन व्हावं, मी शपथ मागे घ्यावी म्हणून घरला घ्यायला आलास ना? व चांगला डाव आहे की तुमचा. अगं नाही मम्मी, ह्यात कसला डाव नाही आहे. मामी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हो तुम्हाला जसं वाटतं ना तसं काही नाहीये. उगाच नाटक करू नका. चालते वाईट न तर धक्के मारून हकलून देईन. मामी खूप बोलताय तुम्ही. नाहीतर काय, आम्ही एवढं सरळ सांगतोय, एवढा इनवण्या करतोय, तरी तुमचं आपलं कसल्या विनवण्या नाहीत. हा, तुमचा स्वार्थ आहे म्हणून तुम्ही आलात इथं. चला चालते वाईट ना. काय रही मामी? सो हॉरिबल यार. काय विचित्र बाई आहे ही. नाहीतर काय, किती समजावून सांगायचं हिला, ऐकायलाच तयार नाही. ब्रो आय थिंक शी नीड्स टाइम. त्यांच्या डोक्यात खूप राग आहे ना, म्हणून ते ऐकून घेत नाहीये. ब्रो अरे तुझं आणि अक्षराचं लग्न ठरलंय तर हे असं सगळं होऊन बसलंय. माझं आणि शरूचं जर घरी कळलं ना तर मॉम डॅड सगळा प्लॅन उधळून लावतील. ब्रो अरे मला काहीच कळत नाही की या सगळ्यातून कसं बाहेर निघायचंय आपण. अरे काय हो कचरा. अरे ब्रो अरे कचरा नाहीये हा. अरे पोलिसांनी दिलेली कॉन्टॅक्ट लिस्ट आहे. हे बघ. होय काय? ए बघ बघ बघ, कोणाचे नंबर आहेत बघ. सुट्टीत द्यायची नाही एकेकाला. बघ. हा थांब बघतो थांब. ब्रो हे बघ, हा नंबर ओळखीचा वाटतोय. अय अश्विन, काय बी काय बोलायलायस? आपल्या ओळखीचा नंबर कसा असेल यात? वेट वेट. ओ गॉड. ए काय झालं? हे बघ, हा नंबर उर्वशी मामीचा आहे. काय? म्हणजे हा सगळा प्लॅन उर्वशी मामीचा होता.
हे बघ, सारखा सारखा याच नंबरवरून कॉल आलाय. याचा अर्थ अक्षरावर हल्ला करायला मामीनीच माणसं पाठवली. हा सगळा प्लॅन मामीचाच होता. बस आता पाणी डोक्यावरून गेलाय. मी समजाकडे दुर्लक्ष केलं, पण आता नाही. मामी अक्षराच्या जीवावर उठली वय. आता मामीची काय बी खैर नाही. मी तिला आता चांगलंच पहिल्यावर घेत. आता कोणी बी मध्ये आलं ना तरी म्या त्याचं काय बी ऐकणार नाही. सुंदर, कूल डाऊन. असं डोक्यात राग घालून काही होणार नाही. आता माझ्याकडे एक प्लॅन. प्लॅन? कसला प्लॅन? ऐक माझं. आता आपण परत त्यांच्या घरी जाऊ. आता अजून काय 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 साम या वयात कुठं कुठं लक्ष द्यायचं. आई अंबाबाई माते, अगं काय आहे, तूच ग आता आमची पाठ राखीन. तूच लक्ष दे आता आमच्याकडं. पोरग आता आमच्याकडे बघल असं काही वाटत नाही. भाऊजी, अहो काय झालंय? इतका आकांतांडू का करायला लागलाय? अहो वहिनी, आता काय सांगू तुम्हाला या पोराचा पराक्रम. अश्विनचा? आता त्यानं काय केलं? इतकं साधं सरळ गुणी पोरग आहे ते. त्यानं काय त्रास दिला तुम्हाला? अहो वहिनी, आई बाप म्हणून आमची वेगळीच काळजी आहे हो. याच्यासाठी मी त्या कलेक्टर साहेबांच्या पोरीचं स्थळ बघून ठेवलंय. कितीदा याला सांगितलं की बाबा रे, एकदा तरी त्या पोरीला भेटून घे. प्रियो नाही, ऐकायचंच नाही म्हणतो. मग त्यात काय एवढं? त्याला आत्ता लगीन करायचं नसेल, शिकायचं मनात असेल त्याच्या. अहो नाही ना वहिनी, तसं बी नाही. यो म्हण कोणत्या तरी पोरीच्या प्रेमात बिमात पडलाय. मला म्हणत होता कोणतरी पोरगी आवडते म्हणे त्याला. सॉरी. इस्ता घोर लावून ठेवला या पोराला. भाऊजी एवढा धसका कशा पायी घेत आहे? अपुरांचं वयच असतं काय ग अक्षरा? आपणच त्यासनी समजून घ्यायला हवं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. पर ती पोरगी कोण आहे ते तर सांगा. तुम्हाला सांगतो वहिनी, ती पोरगी कोण आहे, तिचं घराणं काय आहे, तिचं नाव काय आहे, हे समज मला तो सांगणार होता. पर तेवढ्यात आपला सुंदर आला आणि घाई गडबडी त्याला बाहेर कुठेतरी घेऊन गेला. मॅडम, मी आलेच. काय करायचंय अश्विनचं? आणि त्याच्या जोडीला छोटे मालक पण. काय गरज होती त्यांना आत्ताच सगळा घोळ घालायची? का असं करतात? त्यांना कॉल करायला हवा. आता कोणाचा फोन आहे? अक्षरा का फोन करायले? नंतर बघतो. अरे ब्रो, कट का करतोय कॉल?
हे भावा इथं आपण कायसाठी आलोय हा? अरे पण तिचं काहीतरी महत्वाचं काम असेल तर? काय महत्वाचं काम नसणार आहे, ती आपल्याला आहे ना धारेवरच धरणार आहे. आणि हे बघ उगा आता शिवाय खायचा माझा अजिबात मूड नाही. हा चल. काय ब्रो, लग्न आधी शेळी झालं वाटतं. असं हा निन्ना तुला असं काय बी नाही. आणि बघ आपण ज्या कामासाठी आलोय ना त्या कामाकडे बघूया. इथं जाळ लावून ठेवलाय, त्यातून हे मासा निसटून नको जायला. चल चल. हो जरा ठेवा. आम्हालाच लावलेस मला. चांगला झाला होता, साखर जरा कमी टाक. ये 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 ये. ए, परत कसा आलात? दरवाजा उघडा होता, आलो त्यातनं. अरे दार उघडं होत ते नाही विचारत. मगाशी सांगितलं ना तुम्हाला आम्ही परत येणार नाही, तरी तोंड घेऊन आला परत इकडे. हा येणार नाही म्हणजे नाही. जा जा तुम्ही. अरे मामा जरा शांत हो की. डोसक्यावर बर्फ ठेव आणि म्या काय सांगायलोय ते एकदा ऐकून घे. नाही नाही नाही, मला तुझं काय बी ऐकायचं नाही. तवा तू निघित नाही. चल इकडे इकडे मामा, इकडे की. अरे इकडे ये. हे बघ तुमच्यासाठी आमच्याकडं एकदम भारी ऑफर आहे. शेल 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 एकदम नादकुळा डिस्काउंट. काय चाललंय तुमचं? हा लाडात आला बोका आणि उंदरीचा घेतो मुका. अगं मामी तू ना काळजी करू नको, मी मामाला काय बी करणार नाही. तुम्हासनी थेटच सांगतो, तुम्हासनी घरला यायला लागतंय. तंबी देतोस भाई? नाही तंबी नाही करत आहे, पर घरला येणं हे तुमच्या फायद्यातच आहे बघा. त्या घरात काही फायदा नाही आता माझा. आमच्याकडे अशी एक ऑफर आहे जी ऐकल्यावर तुम्हाला तुमचा हट्ट सोडायलाच पाहिजे. काही नको तुझी ऑफर बिफर. आता काही बी झालं ना तरी मी त्या घरात पाऊल टाकत नसते. असं कुठे आहात छोटे मालक? नक्की काय करताय? काय घोळ घालतात दोघं? काहीच समजायला मार्ग नाहीये. आणि त्यावर कहर म्हणजे फोन उचलत नाही आहात. वहिनी ओ आम्ही त्या कलेक्टर साहेबांनी शब्द देऊन बसलोय. आता एवढ्या मोठ्या माणसाला शब्द दिलाय म्हणल्यावर आपल्याला तो पाळा बी पाहिजे का नका? बर वर आमासनी पोरगी पसंत आहे असं बी सांगून बसलोय. आणि यो यो पोरगा हे असं काहीतरी करून बसलाय, ऐकायचं नावच घेत नाही. यो विचार करून करून ना डोसकं फुटायची वेळ आली माझ्यावरती. भाऊजी शांत व्हा, यातून बी काहीतरी मार्ग नक्की निघल. पर ती पोरगी कोण हाय हे आपल्याला कळायला पाहिजे. काय बी कळायची गरज नाही वहिनी. तुम्हाला सांगतो मी, यो पोरगा आहे ना कुठली तरी परदेशी मड्ड मानून बसवलं आमच्या बोकांडीवर. तिचं ते यस नो कमिंग अहो झेलायचं कोणी? ही पिठाळलेली पोर आपल्या शेना मातीच्या घरात राहणार आहे. वय वर्ष 2 वर्ष बघील ती आणि मग मारील उफाटा. आणि आम्ही काय मग म्हातारपणी याच्या नावानं टाळ फुटत बसायचं? तुम्हासनी म्हणून सांगतोय, या पोरांनी जर कोण बी पोरगी पसंत करून आमच्या समोर उभी केली आणि जर ती आमासनी पसंत पडली नाही तर काय बी झालं तरी या पोराचं लगीन आम्ही त्या पोरीशी लावून देणार नाही.
अहो लगीन सोडा हो, बिनबाशिंगाचा पुऱ्या कोल्हापुरात त्याची वरात काढतो की नाही ते बघा, आणि देतो पिटाळून परत परदेशात. शरू, अगं तू इकडे काय करतेस? तुला मी सांगितलं होतं ना घराच्या बाहेर पाऊल नाही टाकायचं म्हणून. तू का आलीस इकडे? अगं एकटीला राहवलं नाही काय सांगतेस? आणि इथे येऊन तुझं टेन्शन कमी होणार आहे का? अगं इथे काय चाललंय तुला कळून काय उपयोग आहे शरू? का असं करतेस? शरू, मला कळतीये तुझी तगमग. अगं पण घरात काय चाललंय कळतंय ना तुला? तू आता इथे असणं योग्य नाहीये. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? तू जा आता इथून. तू जा घरी, मी तुला कॉल करते. जा पटकन.